Hello everyone, welcome in today's class. We have started to learn our next chapter, e-commerce and e-governance. Previously we had learned what is commerce. Then we learned what is e-commerce. Then what is commerce? Buying and selling of goods or services, that means a commerce. And if we buy or sell some product or service via internet or via electronic medium, that means it is a e-commerce. Okay, after that we discuss difference between traditional commerce and e-commerce. How traditional commerce, that means our regular method, is different from e-commerce, that also we learn previously. And now today we will learn advantages and disadvantages of e-commerce. So first we see advantages of e-commerce. आता प्रत्येक गोष्टीला जर आपण ॲडव्हान्टेजेस म्हटले तर मे बी डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा असतातच. आणि एखादी जे फीचर असेल त्या फीचरचे ॲडव्हान्टेजेस जर आहेत तर ते ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे समजून जे आपल्यासाठी युजफुल असेल ते आपण फॉलो करतो. समथिंग काहीतरी त्याला डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा मे बी असूच शकतात. फर्स्ट वी सी ॲडव्हान्टेज ग्लोबल स्कोप. आता आपण ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्सच्या डिफरन्समध्ये पण बघितलं होतं. ई कॉमर्स स्कोप इज ग्लोबल, दॅट मीन्स ओव्हरऑल वर्ल्ड एनी वन पर्सन may purchase your product. Then what is global scope? E-commerce provides the sellers with a global reach. Now seller and buyer can meet in the virtual world without barrier of place, that means geography. आता हे पण आपण आधी पाहिलं की ट्रॅडिशनल कॉमर्स मध्ये जॉग्राफिकल बाउंडेशन्स असतात. म्हणजे स्पेसिफिकली फक्त तेवढ्याच एरियातली लोक किंवा व्यक्ती त्या वस्तूची खरेदी विक्री करू शकतात. परंतु ई कॉमर्सच्या थ्रू तुम्ही पूर्ण एका व्हर्च्युअल वर्ल्डशी कनेक्ट होता. आणि व्हर्च्युअल वर्ल्ड मीन्स त्याला जॉग्राफिकल बाउंडेशन नसतं. जो इंटरनेटला कनेक्ट झाला इनडिरेक्टली तो व्हर्च्युअल वर्ल्डशी कनेक्ट झाला. म्हणजेच ई कॉमर्सचा जो स्कोप आहे तो कसा असतो तर ग्लोबल स्कोप असतो. दॅट मीन्स बायर अँड सेलर्स कॅन मीट ईच अदर इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. ई कॉमर्स रिड्युसेस द पेपर वर्क अँड सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आता पेपर वर्क लेस होतं हे सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. म्हणजे जेव्हा आपण नॉर्मली ट्रॅडिशनल कॉमर्स मध्ये वस्तू विकतो तेव्हा त्या समोरच्या पार्टीला आपण इनव्हॉइस प्रोव्हाइड करतो. म्हणजे बिल देतो त्याला की याच्यामध्ये काय खरेदी होतं आणि काय विक्री केलेलं, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन वगैरे प्रोव्हाइड केलेली असते. इथे पण आपण बिल प्रोव्हाइड करतो, इनव्हॉइस प्रोव्हाइड करतो. बट ऑल दीज इन्फॉर्मेशन्स आर इलेक्ट्रॉनिकली. सो ट्रान्झॅक्शन कॉस्ट गेट रिड्यूस. म्हणजे व्यवहार करण्यासाठी त्याला जो खर्च लागतो तो नक्कीच कमी लागतो. ई कॉमर्स अनेबल्स द यूज ऑफ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, स्मार्ट कार्ड्स, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर व्हाया बँक्स वेबसाईट अँड अदर मोड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक पेमेंट. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉमर्सच्या थ्रू जे पेमेंट केलं जातं वस्तूची खरेदी विक्री करताना तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या थ्रू करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर मे बी आज डायरेक्टली पैसे न देता सुद्धा आपण त्या वस्तूची खरेदी करतो. पैसे मात्र आपल्याला नंतर आपल्या अकाउंटमधून कापले जातील. डेबिट कार्ड जर असेल आपल्याकडे, ज्याला आपण एटीएम कार्ड वगैरे म्हणतो, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. किंवा स्मार्ट कार्ड्स म्हणतो आपण, तर स्मार्ट कार्ड असतील तरी सुद्धा तुम्ही त्याचे पेमेंट करू शकता. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे आपण जसं NEFT RTGS पण करतो
किंवा मग बँक ट्रान्सफर म्हणजे एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंटला आपण डायरेक्टली नेट बँकिंगच्या थ्रू सुद्धा पैसे ट्रान्सफर करतो. हे सगळे जे वेगवेगळे मोड ऑफ पेमेंट आहेत त्यांच्या थ्रू तुम्हाला ई कॉमर्सचं पेमेंट केल्या जाऊ शकतं. नेक्स्ट इज कॉस्ट सेव्हिंग. E-commerce application provides users with more options to compare and select the cheaper and better option. It helps in reducing the cost of searching a product. आता आपण कॉस्ट सेव्हिंग म्हणतोय म्हणजे तुमचा पैसा काही अंशी वाचू शकतो ई कॉमर्सच्या थ्रू जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असले तर. देन हाऊ इट इज पॉसिबल. तुम्हाला जर एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर आपण त्याचे रेट कंपेअर करू शकतो. इन ट्रॅडिशनल कॉमर्स यू हॅव टू गो इन डिफरंट शॉप्स फॉर व्ह्यूइंग द प्राइसेस ऑफ दोज प्रोडक्ट. जी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे त्या वस्तूच्या किमती वेगवेगळ्या दुकानात काय आहेत हे जर बघायचं असेल तर आपल्याला त्या दुकानांना पहिले व्हिजिट करावं लागेल, म्हणजे फिजिकली तिथे जावं लागेल आणि मग आपण तिथे त्या वस्तूची किंमत जाणून घेऊ शकतो. बट इन ई कॉमर्स इफ यू विजिट सम साइट्स देन यू मे कंपेअर द प्राइसेस ऑफ डिफरंट प्रोडक्ट अँड यू मे सिलेक्ट अ चीपर प्रोडक्ट फॉर परचेसिंग. वस्तूची किंमत काय आहे काय नाही हे शोधणं तुम्हाला ई कॉमर्स मध्ये सोपं जातं. Okay, e-commerce has enabled rural areas to access services and products which are otherwise not available to them. आता बऱ्याचशा अशाही काही सेवा किंवा अशा सुविधा असतात ज्या रूरल एरियाज मध्ये बघायला मिळत नाहीत, ज्या फक्त अर्बन एरियाज मध्येच अवेलेबल असतात. म्हणजे गावातलं जर आपलं एखादं छोट्याशा गावातलं जर एखादं दुकान असेल तर त्या दुकानात ज्या वस्तू अर्थातच दुकानदार कोणत्या वस्तू ठेवतो दुकानात, ज्या वस्तूचं सेलिंग त्या गावाच्या हिशोबाने प्रॉपरली होतं आणि जी वस्तू नेहमी विकली जात नाही ती पडून राहील या उद्देशाने तो दुकानदार ती वस्तू मोस्टली खरेदी करत नाही. पण जर अशी वस्तू त्या गावातल्या एखाद्या व्यक्तीला खरेदी करायची असेल तर ई कॉमर्सच्या थ्रू तो कुठूनही ती वस्तू खरेदी करू शकतो. दॅट मीन्स सम सर्व्हिस और सम प्रोडक्ट्स विच आर नॉट नॉर्मली अवेलेबल इन रूरल एरियाज, दोज पर्सन्स मे परचेज दॅट सर्व्हिस और प्रोडक्ट फ्रॉम द प्लेस व्हेअर इट इज अवेलेबल अँड इट सेव्स अ कॉस्ट. म्हणजे पैशांची सुद्धा या ठिकाणी बचत होते. नेक्स्ट इज एनी टाइम शॉपिंग. आता हे सुद्धा आपण डिफरन्स मध्ये बघितलं होतं. वन अदर ग्रेट ॲडव्हान्टेज इज द कन्व्हिनियन्स. आता जेव्हा आपण ट्रॅडिशनल कॉमर्सचा विचार करतो तेव्हा दुकान जोपर्यंत उघडं आहे तोपर्यंतच तुमचं जाऊन झालं पाहिजे. म्हणजे त्या दुकानदाराच्या वेळेत त्या कस्टमरला आपली वेळ ऍडजस्ट करून त्या दुकानाला व्हिजिट करावं लागेल वस्तूची खरेदी करण्यासाठी. बट इन ई कॉमर्स इट इज व्हेरी बेनिफिशियल टू यू बिकॉज फॉर 24 hours that shop is available to you. You may purchase any product when you have a time. म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार ती वस्तू खरेदी करू शकणार. That means any time shopping is a major benefit of or advantages of e-commerce. The website is functional at all times. It does not have working hours like a shop. जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलं. कारण त्याला वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही कितीही वेळ म्हणजे जेवढा वेळ दुकानामध्ये वस्तू आपल्याला जर का ट्रॅडिशनली खरेदी करायची असेल तर दुकान उघडे तेव्हाच जावं लागेल. इथे आपण केव्हाही शॉपिंगला जाऊ शकतो, केव्हाही शॉपिंग करू शकतो. नेक्स्ट इज नो इंटरमेडियरीज. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑल्सो अलाउज द कस्टमर अँड द बिझनेस टू बी इन टच डायरेक्टली विदाउट एनी इंटरमेडियरीज.
This allows for quick communication and transaction. This is also a major benefit of e-commerce. आता नो इंटरमेडियरीज म्हणजे काय, तर आपल्याला जो मध्यस्थी म्हणतो आपण त्याची गरज नसते. इनडिरेक्टली जो प्रोडक्टचा ओनर आहे त्या प्रोडक्टच्या ओनर कडून एखादा कस्टमर किंवा कंझ्युमर ती वस्तू त्याला जी पाहिजे ती तो खरेदी करू शकतो. म्हणजे डायरेक्टली त्या बिझनेसच्या टच मध्ये तो जातो. जी चेन असते आपली, जसं एखाद्या मॅन्युफॅक्चररने प्रोडक्ट तयार केल्यानंतर मग तो एखाद्या डीलरकडे जातो, डिस्ट्रीब्युटरकडे जातो, होलसेलरकडे जातो, रिटेलरकडे जातो आणि आपण जेव्हा परचेस करतो तेव्हा त्या रिटेलर कडून आपण ती वस्तू खरेदी करतो. मग मधली ही जी ट्रेडर्सची चेन आहे, म्हणजे ती रिटेलर्स असतील, होलसेलर्स असतील, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, जी पण चेन आहे तो प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचा काही ना काहीतरी प्रॉफिट काढून घेतो आणि नंतर मग कंझ्युमरला ती वस्तू विकल्या जाते. पण इथे इंटरमेडियरीज नसल्यामुळे तो जो प्रॉफिट आहे मधल्या लोकांचा तो इनडिरेक्टली त्या कंझ्युमरला मिळतो. म्हणजे कंझ्युमर डायरेक्टली त्या वस्तूच्या ओनरच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो किंवा त्याला जर काही प्रॉब्लेम असेल त्या वस्तूपासून तर तो डायरेक्टली कम्युनिकेशन सुद्धा करू शकतो. नेक्स्ट इज पब्लिक सर्व्हिस. ई-कॉमर्स हेल्प्स द गव्हर्नमेंट टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिसेस सच ॲज हेल्थ केअर, एज्युकेशन, सोशल सर्व्हिसेस ॲट अ रिड्यूस्ड कॉस्ट अँड इन अन इम्प्रूव्ड मॅनर. आता ई कॉमर्सच्या थ्रू काही पब्लिक सर्व्हिस सुद्धा व्यक्तीला मिळतात. आता बऱ्याचशा बघा वेगवेगळे ऍप्स वगैरे आहेत. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काही गोष्टी ई गव्हर्नन्स मध्ये शिकायच्या सुद्धा आहेत. तर काही पब्लिक सर्व्हिसेस ज्या ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे कंझ्युमरला त्याचा फार बेनिफिट होतो. म्हणजे जर गावातल्या गावात त्या सर्व्हिसेस अवेलेबल नाहीये पण तुम्ही ऑनलाईन जर त्या सर्व्हिसेस परचेस करू शकत असल्या तर तो सुद्धा आपल्यासाठी काय आहे, एक मेजर बेनिफिट आहे. बट इफ यू हॅव सम बेनिफिट्स यू हॅव सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स ऑल्सो. आता आपण आतापर्यंत ऍडव्हान्टेजेस पाहिलीत की ई कॉमर्सचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. नाउ वी विल लर्न डिसएडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. फर्स्ट इज सेटअप कॉस्ट. The setup of the hardware and the software, the training cost of employees, the constant maintenance and upkeep are all quite expensive. आता आपण हे म्हणतो की ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये टाइमचं बाउंडेशन असतं. ई कॉमर्समध्ये तुम्ही 24 तासांमध्ये केव्हाही वस्तूची खरेदी करू शकता. पण 24 तास ते सॉफ्टवेअर अवेलेबल करण्यासाठी ते सॉफ्टवेअर तसं अपडेट असावं लागतं. त्याला कॉन्स्टंटली तुम्हाला नेट प्रोव्हाइड करावं लागेल. सॉफ्टवेअर हँडल करण्यासाठी किंवा जर का त्या एखाद्या प्रोडक्टला कोणीतरी डिमांड केली असेल, म्हणजे तुमचं एक शॉप आहे इंटरनेटवरती ई कॉमर्समध्ये आणि जर मला एखादं खरेदी करण्यासाठी कोणीतरी ऑर्डर दिली तर माझा एम्प्लॉई तसा ट्रेन असावा लागतो त्याला ती ऑर्डर एक्सेप्ट करण्यासाठी. म्हणजे सेटअप साठीची जी कॉस्ट लागते आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह असते. त्यासाठी मला एम्प्लॉईज पण तसे ट्रेंड असावे लागतील. त्यासाठी मला सॉफ्टवेअर प्रॉपरली मेंटेन करावं लागेल आणि कॉन्स्टंटली मेंटेनन्स जो आहे तो सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं इंटरनेट जे आहे ते इंटरप्ट व्हायला नको, पॉवर सप्लाय इंटरप्ट व्हायला नको. यापैकी थोडंसं जरी कमी जास्त झालं आणि सपोज एखादी पार्टी तुम्हाला पेमेंट करते आणि इंटरप्शन झालं तर मग मे बी पेमेंट वगैरे अडकून पण जाऊ शकतं. तर असे बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होऊ शकतात. म्हणजे सेटअप कॉस्ट जी आहे ती खूप जास्त असते. दिस इज वन डिसएडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट इज फिजिकल प्रेझेन्स. This lack of a personal touch can be a disadvantage for many types of services and products like interior designing or the jewelry business. आता फिजिकल प्रेझेन्स जो आहे हा ई कॉमर्स मध्ये कधीच नसतो.
कारण आपण ऑलरेडी पाहिलं ई कॉमर्स मध्ये स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन असते, फेस टू फेस इंटरॅक्शन नसते. म्हणजे नेमकं तुम्ही त्या ज्या व्यक्तीसोबत ट्रान्झॅक्शन करताय त्या व्यक्तीशी आपलं डायरेक्टली फेस टू फेस कम्युनिकेशन झालेलं नसतं. आणि वस्तूची जर विक्री असेल तर ठीक आहे, परंतु जर एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, जसं इथे एक्झाम्पल म्हटलं आपण इंटेरियर डिझायनिंग, म्हणजे एखादं घर आहे आणि घराचं काहीतरी इंटेरियर डिझायनिंग करायचं आहे. तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून काहीतरी एखादा कन्सल्टंट शोधला की जो तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करेल, पण जर ऍक्च्युअली तुमच्या घरी येऊन जो तुम्हाला गायडन्स करू शकतो तेवढं प्रॉपर गायडन्स तुम्हाला ऑनलाईन होणं पॉसिबल नसतं. दिस इज ऑल्सो अ ड्रॉबॅक ऑर डिसएडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट इज सिक्युरिटी. Security is another area of concern. Credit card theft, identity theft, etc. remain big concern with the customers. आता तसं तर मोस्टली सिक्युअर्ड सगळे वेज जी आहेत ती मोस्टली सिक्युअर्ड असतात. जेव्हा एखादी थेफ्ट आपल्यासोबत होते तेव्हा मे बी त्याला कुठे ना कुठे रिस्पॉन्सिबल आपण स्वतःच असतो. पण सिक्युरिटी जी आहे हा सुद्धा एक मेजर डिसएडव्हान्टेज आहे. कारण बरेच जण अजूनही जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो ऑनलाईन तेव्हा जर मध्येच पेमेंट अटकून गेलं तर मग तो पैसा कुठे गेला, नेमका आपल्याला ज्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा होता तिथे जर तो पोहोचलेला नाहीये आणि तुमच्या अकाउंट मधून मात्र तो डेबिट झालाय तर अशा वेळेला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. दॅट मीन्स सिक्युरिटी ऑफ मनी डिपॉझिट, this is also a disadvantage of e-commerce. And next is goods delivery. There may arise some problem with fulfillment of order. Even after the order is placed, there can be problems with shipping, delivery, mix-ups, etc. This leaves the customer unhappy and dissatisfied. आता goods delivery म्हणजे जर आपण ट्रॅडिशनल कॉमर्सचा विचार केला तर एखादा कस्टमर डायरेक्टली दुकानात आल्यानंतर त्याला जी वस्तू परचेस करायची आहे तो प्रोडक्ट सिलेक्ट करतो, पैसे देतो आणि तो प्रोडक्ट त्याच्या घरी घेऊन जातो. म्हणजे तिथे गुड्स डिलिव्हरी जी आहे ती क्विकली होते. पण व्हेन वी यूज ई कॉमर्स देन इन दिस सिच्युएशन फर्स्ट वी ऑर्डर दॅट प्रोडक्ट अँड इन सम वेज you may pay payment previously and in some cases you may paid your money after delivery of product. पण जर वस्तूची तुम्हाला गरज आहे लवकरात लवकर, घाई असेल वस्तू पोहोचण्याची, पण तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतो. म्हणजे शिपिंगची ऑर्डर दिली आहे आपण, मला ही वस्तू या लोकेशन पर्यंत या तारखेपर्यंत हवी आहे, समोरची पार्टी पण आपल्याला हो म्हणते की मी वस्तू पाठवतो म्हणून, परंतु मे बी काही प्रॉब्लेम जर झाले तर त्या गुड्सची डिलिव्हरी व्हायला उशीर होऊ शकतो, वस्तू तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचू शकते. आणि म्हणून असं जर झालं तर ऑब्व्हियस जो कस्टमर आहे तो अनहॅपी होऊन जातो. कारण त्याला जे एक्सपेक्टेशन होतं की मला माझा प्रोडक्ट या तारखेपर्यंत मिळायला हवा होता, त्या तारखेपर्यंत जर प्रोडक्ट मिळाला नाही तर मग मे बी तो डिससॅटिस्फाईड होऊ शकतो. These are the disadvantages of e-commerce. That means we have some advantages of e-commerce also and some disadvantages of e-commerce also. Now today we learn advantages and disadvantages of e-commerce. In our next class we will discuss some more topic of this chapter. So have a nice day and bye.